भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवमल्हार 2017 निमित्ताने दिनांक 26 जानेवारी ते 28 जानेवारी 2017 दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमांच्या दुसऱ्या दिवशी न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन मराठा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स व शिवाजीराव आढळराव पाटील अध्यापक विद्यालय लांडेवाडी यांच्या वतीने जॉयस इव्हिनिंग सादर करण्यात आला। या कार्यक्रमाचे उद्घाटन डायनॉलॉग इंडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक अक्षय आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाच्या विशेष आकर्षण ॲनिमेशन, कार्टून, टेलिव्हिजन डबिंग आर्टिस्ट मेघना एरंडे या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ नताली आढळराव पाटील व जुन्नर नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्यामराव पांडे उपस्थित होते। यावेळी जुन्नर नगर परिषद शिवसेनेचे गटनेते दीपेशसिंह परदेशी, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, लांडेवाडी गावचे सरपंच, आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूयात सविस्तर। खरं तर दरवर्षी या कार्यक्रमाचं स्वरूप हे नेहमीच वाढत चाललेलं आहे आणि ज्या प्रकारे या भागातील शिक्षक असतील आणि त्याचबरोबर मुलं ज्या मेहनतीने अभ्यास तर करतातच, आपण पाहतच आहोत की या भागात शिक्षणाचा दर्जा म्हटला की आपल्या शाळेतील मुलं, मग ते इंग्लिश मीडियम असो, मराठी मीडियम असो, नेहमीच चांगले मार्ग काढून पुढे आलेले आहेत। पण नुसता अभ्यासच न करता त्याचबरोबर आपल्या अंतर्गत असलेले जे काही कलागुण आहेत, या सगळ्या कलागुणांना सुद्धा कसं पुढे आणता येईल ह्याच्या मागे या भागातील शिक्षकांचा जोर असतो। आणि ज्या प्रकारचा सांस्कृतिक भवन आपल्याला पाहायला मिळतं आहे, खरंच ग्रामीण भागात तर काय,
पण अगदी शहरामध्ये सुद्धा अशा चांगल्या सोयी सुविधा या हल्ली मुलांना बघायला मिळत नाही. मी आज या भागातील किंवा या संस्थेचा नुसता सचिवच नाही, तर कार्यक्रम बघताना तुमच्यासारखाच एक पालक म्हणून या कार्यक्रमांकडे बघतो. माझी 2 लहान मुलं असताना जेव्हा शाळेमध्ये कार्यक्रम असतात, हल्ली काय झालेलं आहे की शाळेकडनं डिमांड जास्त असते की पालकांनी, मग ते नुसते आईच नाही तर वडिलांनी सुद्धा कार्यक्रमामध्ये येऊन मुलं काय करतायत, मुली काय करतायत ह्याकडे त्यांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, असं शाळेचा वारंवार भर असतो. आणि ही एक बरोबर गोष्ट आहे की मुलं वाढताना नुसते आईचे संस्कार तर होतच राहतात, पण त्याचबरोबर वडिलांनी सुद्धा त्यांचं कौतुक, त्यांचा सहवास हा मुलांना दिला पाहिजे. आणि जेव्हा मी शाळेत जातो माझ्या मुलांच्या आणि मी त्यांचे कार्यक्रम बघतो, मग ते वेगवेगळे कार्यक्रम असतील, नाच असेल, संगीत असेल, तेव्हा एक पालक म्हणून आपल्यालाही कुठेतरी असं वाटतं की आपल्या मुलाने किंवा मुलीने खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि शाळेमध्ये मिळणाऱ्या बक्षिसापेक्षा घरी आल्यानंतर वडिलांनी त्यांना एक थाप दिलेली की बेटा मी तुझं काम पाहिलं आणि तू खूप चांगलं काम केलंस, मला वाटतं तीच सगळ्यात मोठी पावती त्या मुलांना असते त्या वयामध्ये. आणि आपण सगळ्यांनीच आजपर्यंत मी बघितलेलं आहे की या भागातील पालकांनी नेहमीच मुलांनी कसं पुढे यावं ह्याच्यावरती भर दिलेला आहे. ग्रामीण भागात असून सुद्धा आपल्या मुलांनी इंग्लिश मिडियममध्ये शाळेत जावं आणि नुसतं चांगलं शिक्षण न घेता बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा अग्रेसर व्हावं, हा आपल्या भागातील लोकांचा हा नेहमी भर राहिलेला आहे. आपण सगळे आज इकडे आलात, या कार्यक्रमासाठी आलात, असेच आशीर्वाद आपल्या मुलांना द्या आणि त्यांना पुढे येणाऱ्या वाटचालीसाठी प्रोत्साहन करत द्यावा. धन्यवाद. I feel honored to be here, present among you, as invited by Mr. Honorable Shivaji Adar Rao Patil Saab. I congratulate him for making the school, the new English school, a big success. And I also request all the students here to work hard, study well, and be successful in life. You're very fortunate to study in this wonderful school. Thank you. शिवमल्हार महोत्सव 2017 इथे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. त्या कार्यक्रमासाठी तुमचे आमचे सर्वांचे श्रद्धास्थान या विभागाचे खासदार मान्य शिवाजीराव आढळराव पाटील, सौ कल्पनाताई आढळराव पाटील, मुंबईहून शिक्षण क्षेत्रातील नामांकित असलेले राव अक्षयजी आढळराव पाटील, मराठी चित्रपटसृष्टीतील सिनेतारिका मेघनाताई एरंडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मान्य रामशेठ गावडे, श्रद्धाताई कदम, त्याचप्रमाणे शिवसेनेचे अनेक शिलेदार, अनेक मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. जे सर्व सहकारी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. एक अत्यंत दूरदृष्टी असलेले आपले खासदार, एक उत्तम पिता, एक उत्तम व्यावसायिक, एक उत्तम शिक्षण सम्राट. परंतु शिक्षण सम्राट होत असताना देखील आपल्या ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी एवढं मोठं शिक्षण संकुल उभं केलं की या ठिकाणी आज जुन्नर, आंबेगाव, खेड अनेक लांबून लांबून गरीब विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घ्यायला येतात. 30-40 बसेस आपल्या भागामध्ये फिरतात विद्यार्थ्यांसाठी. ज्या परिस्थितीतून दादांचा इतिहास आम्ही वाचलेला आहे, कित्येक चर्चा झालेली आहे की ज्या परिस्थितीतून दादा गेले आणि ती परिस्थिती माझ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर येऊ नये, माझ्या ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठे कमी राहता कामा नये यासाठी हे शैक्षणिक संकुल उभं केलं. आणि आज हे शैक्षणिक संकुल हे पूर्ण महाराष्ट्रात भरभराटीत आलेलं आहे. आज या ठिकाणी शिवमल्हार उत्सव हा मला वाटत नाही की आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये कुठली शैक्षणिक संस्था असेल की जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढा छान असा उत्सव भरतो. कला, क्रीडा, शिक्षण ह्या सर्व भागामध्ये आपले इथले विद्यार्थी पुढे राहिले पाहिजेत. त्यांना कुठे कमीपणाची उणीव जाणवणार नाही पाहिजे. या ठिकाणी या उत्सवाचं आयोजन केलेलं आहे. हे आयोजन करण्यामध्ये एका विद्या संकुलाचे सर्व प्राध्यापक वर्ग असेल, शिक्षक वर्ग असेल, सर्व पालक वर्ग असेल, सर्व विद्यार्थी असतील, आपण अत्यंत चांगलं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे.
उपस्थित मान्यवरांच्या वतीने आम्ही तुम्हाला अभिनंदन देतो आणि या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि कार्यक्रमात शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून जरा जोरात नमस्कार. हा खरंच इथे छान आल्यासारखं वाटतंय. थँक्यू सो मच. खूप मस्त वाटतंय मला. 1987 पासून सुरू झालेली आपली ही शाळा. दादांनी लावलेला या रोट्याचा एवढा मोठा वटवृक्ष झालाय आणि या पवित्र वास्तूमध्ये मला परफॉर्म करायला मिळतंय. मी खूप भाग्यवान आहे. थँक्यू सो मच. आय एम ऑनर्ड. मला आज इथे यायला मिळालं आणि तुमच्याशी गप्पा मारायला मिळालं. संस्कार मूल्य आणि विज्ञान याचा समन्वय हा फक्त आणि फक्त आपल्या शाळेमध्येच इथे दिसून येतो आणि त्याचबरोबर गुणवत्तेला इतकं महत्त्व दिलं जातं की आपली एकमेव शाळा आहे ज्याच्यामध्ये 100% निकाल लागतो. जोरदार टाळ्या. इकडचं बोटॅनिकल गार्डन आणि हे सगळे इन्फ्रा काय मज्जा आहे बाबा. आमच्या शाळेत नव्हतं एवढं मोठं स्टेज आणि एवढं मोठं ग्राउंड. तुम्हाला किती छान छान निसर्गाच्या इतक्या सानिध्यामध्ये एवढी सुंदर शाळा मिळाली आहे. नक्की आहात बाबा तुम्ही सगळेजण. तर इकडचं हे सगळं असं वातावरण बघून इतकं छान वाटतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या शाळेमध्ये सांस्कृतिक आणि क्रीडा कौशल्याला इतकं जास्त महत्त्व दिलं जातं. त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या. निंजा हातोडी आवडतो का? आणि निंजा हातोडी असं म्हणतो डिंग 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 डिंग. यहाँ आके मुझे बहुत अच्छा लग रहा है. इतिहास के पन्नों से इतना तो सीख लिया है. जीतने के लिए अनोखे हथियार की जरूरत होती है. डिंग 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 डिंग. एक बॉब द बिल्डर नावाचं कार्टून असतं. तर बॉब द बिल्डर नावाचं एक कार्टून असतं. हां, त्याच्यामध्ये ते सगळे सिमेंट मिक्सर, त्याच्यानंतर मॉक, रोली असे सगळे जण असतात बरं का. त्यातली जी डीझी असते येलो कलरची, तर ती डीझी मी आहे आणि डीझी असं म्हणते, सारखी हसत असते बरं का. आणि डीझी म्हणते स्कूल में आके मुझे बहुत अच्छा लग रहा है. डोरेमॉन कोणाला आवडतो? आणि डोरेमॉन कसं म्हणतो? नोबिता, तुमने अगर होमवर्क नहीं किया तो ये गैजेट मैं तुम्हें नहीं दे सकता. नोबिता, नोबिताने कधीच अभ्यास केलेला नसतो. नोबिता डोरेमॉन मैं क्या करूं, मैंने आज भी होमवर्क नहीं किया. आणि त्यांचा एक अत्यंत वात्रट मित्र असतो बरं का. त्याच्यासारखं अजिबात वागायचं नाही आणि तो म्हणजे शिंचान. शिंचान कसं म्हणतो? कीको आंटी देखो तो बच्चे कैसे बैठे हैं. खाना नहीं खाया क्या? जोर से ताली तो बजा. मैं तो मजाक कर रहा था. Hello, Bob. Welcome to the Mickey Mouse Clubhouse. Mickey Mouse Clubhouse. Come inside and play inside. Hello, Bob. What's up? तर जेव्हा आम्ही कार्टूनसाठी डब करतो तेव्हा या आवाजात बोलतो. पण जेव्हा आम्ही डिस्कवरी किंवा नॅशनल जिओग्राफिक चॅनलसाठी डब करायचं असतं तो वेगळा आवाज असतो. तो आवाज असा असतो. 1900 से 1927 तक शिकारियों ने लाखों कोला बेर्स को उसकी खाल के लिए मार डाला. उनका ये कहना है, हम कोआलास के जितने करीब जाएंगे उतनी उनकी रक्षा करना चाहेंगे. मग अजून डबिंगमध्ये खूप वेगवेगळ्या गमती जमती असतात. काही ॲड्स असतात, काही रेडिओ प्रोग्राम्स असतात, काही IVRS असतात. IVRS म्हणजे इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सर्व्हिसेस. हां, मग त्याच्यामध्ये फोनवरती अनाउन्समेंट असतात. माहिती आहे तुम्हाला त्या कशा असतात सांगू? The subscriber view of calls is currently unavailable. Please try again later.
स्टेशनवरती तुम्ही माझा आवाज ऐकू शकता आणि तो असा आहे 1027 up in Dining Express will arrive at platform number 1. आता फक्त मुलंच नाही आहेत तर पेरेंट्स सुद्धा आहेत, तर मला त्यांच्यासाठी सुद्धा परफॉर्म करायला आवडेल. माधुरी दीक्षित यांचा आवाज काढायचा मी प्रयत्न करते. वो तो है कि इशारा देगा और तुम समझ जाओगे कोई ना कोई तुम्हारे लिए भी बना है. हा आवाज माधुरी ताईंसाठी होता. काय ग मेघना, काय कसं करतेस तू? ओके, सो करिश्मा कपूर. मेरी दोस्तों सब प्यार मेरी मुझे कुछ नहीं हो रही, मैं बहुत बुरी हूँ राहुल, बहुत बुरी. मुझे तो वो है. आणि करिश्माची बहीण आहे करीना, तर ती कसं बोलते माहिती? जब भी तुम इसमें ऐश गिराओगे तो मिलेगा इसमें नहीं, मुझ पे गिरा रहे हो. कौन है जिसने मुझे मुड़कर नहीं देखा? I love that too. हा जोक लहान मुलांसाठी नाहीये. दादा तुमची परमिशन घेऊन मी एक वात्रट जोक सांगणार आहे, पण तो मोठ्यांसाठी आहे बरं का. एक छोटा मुलगा असतो तर ते झोपतच नाही. त्याची आई त्याला म्हणते, अरे मुले झोप नाही तर गब्बरशी ये. मग तो मुलगा झोपतो. दुसरी रात्र होते तरी पण तो मुलगा झोपत नाही. तर त्याची आई त्याला म्हणते, अरे मुले झोप नाही तर गब्बरशी आपल्या घरी ये. तर तो मुलगा म्हणतो, अरे मला चॉकलेट दे, नाही तर मी बाबांना सांगेन की झोपल्या रोज रात्री आपल्याकडे गब्बरशी येतो. हे गाणं मी साईशा आणि विवान यांच्यासाठी डेडिकेट करते. ओके, सो यू गाइस. या मैं हनी शिशुप्या पंखी आंखें, या मैं स्वीटी हाय, या मैं cupcake gumdrops प्रिया, the emperor of my life, and I love you so, and I want you now, that always be that high, and I love to see besides to you, because you are so dear. तुम्हाला काढून दाखवले ते तुम्ही सुद्धा काढू शकता. ओके, आणि तुम्ही सुद्धा या प्रोफेशन मध्ये येऊ शकता. इट्स कॉल्ड व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. हा, डबिंग आर्टिस्ट. मी तुम्हाला सांगू कसं डबिंग करायचं असतं, तुम्हाला कळणार तुम्ही. हे तरी खूप चांगलं करिअर आणि खूप चांगला ऑप्शन असू शकतो. त्याच्याने छान पैसे मिळतात, त्याच्यानंतर तुमचं नाव होतं, तुम्हाला काम केल्याचं समाधान मिळतं. तर हे सुद्धा एक खूप चांगलं प्रोफेशन असू शकतं. जेव्हा तुम्ही स्टुडिओमध्ये जाता तेव्हा 2 रूम्स असतात. ओके, एक रेकॉर्डिंग रूम असते आणि एक डबिंग रूम असते. ओके, सो रेकॉर्डिंग रूम मध्ये मिक्सर असतो, इंजिनियर असतो आणि तो आपण जे काही डब करणार आहे तो रेकॉर्ड करणार असतो. आणि ऍक्च्युली जेव्हा तुम्ही डबिंग बूथ मध्ये जाता तिथे असा एक छानसा माईक, हातामध्ये स्क्रिप्ट, कानाला हेडफोन असतो आणि समोर एक टीव्ही असतो. ओके, सो जे काही आपल्याला समोर दिसणार आहे, जसं जॅपनीज आपल्याला दिसणार आहे. ओके, सो ते तुम्हाला कानामध्ये ऐकायला येणार. म्हणजे निंजा हातोडी मला समोर दिसणार आणि त्याचा जॅपनीज आवाज माझ्या कानात येणार, पण माझ्याकडे स्क्रिप्ट हिंदी आहे. तर त्यांनी बोलायला सुरुवात केलं की मी पण बोलायला सुरुवात करणार. तो जिथे थांबणार तिथे मी थांबणार. ओके, सो हे तुम्हाला करायचं माझ्याबरोबर. इट्स कॉल्ड सिंकिंग. ओके, सिंग करायचं. तुम्ही सगळ्यांनी ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार गायचं. मी जॅपनीज मध्ये ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार गाणार. करायचं आपण डबे. नाईस, किती हुशार मुलं आहेत तुमची सगळ्यांची. ओके, सो मी 1 2 3 म्हटल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार म्हणायचं. सेम गाणं मी जॅपनीज मध्ये म्हणणार, म्हणजे डबिंग झालं. ओके, 1 2 3 स्टार्ट. Kira kira hikaru o sorano hoshio magata kishite wa minna wo mireru. Kira kira hikaru o sorano hoshio. Yay!
अभ्यास करता आणि खूप चांगली कुठलीही भाषा बोलू शकता आणि आता तुम्ही सॉलिड हायफाय इंग्लिश मध्ये बोलताय असं मला कळलंय. हो येस, फुल ऍक्सेंट होते. येस, मी स्वतः मराठी मीडियम मध्ये बरं का, मी बालू विद्यामंदिर शाळेमध्ये होते आणि मला शाहरुख खान बरोबर काम करायची संधी मिळाली. तर तेव्हा मी 5वीत होते आणि मला काही फार असं छान इंग्लिश बोलता यायचं नाही. तर तो आला, मला भेटला, असं चालू होतं. मी घाबरले. मी त्याला म्हटलं की स्पीक स्लोली स्लोली, आय डोंट अंडरस्टँड इंग्लिश. तरी माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाला की तू हे वाक्य सुद्धा इंग्लिशमध्येच बोललीस की तुला फारसं कळत नाहीये, तर मला सांग की तुला खूप चांगली भाषा कुठली बोलता येते. तर मी त्याला सांगितलं मराठी. म्हटलं मी अस्खलित मराठी बोलते. मग त्याने मला विचारलं की तू चांगलं मराठी कधी बोलायला लागलीस. तर मी त्याला म्हटलं 5 वर्षाची असताना. मग तो म्हणाला ठीक आहे, मग मी तुला अजून 5 वर्ष देतो. या 5 वर्षामध्ये पुढच्या तू चांगलं इंग्लिश बोलायला शिक. त्यामुळे तुम्ही कुठलीही भाषा शिकू शकता आणि कॉन्फिडेंटली बोलू शकता. एका माझ्या सगळ्या लाडक्या मित्रांसाठी जोरदार टाळ्या. ओके, व्हॉइसिंग म्हणजे आवाज. तुमच्या आवाजाचं नियंत्रण जर तुम्हाला हवं असेल, तुमचा आवाज कसा आहे? छान आहे? कोणाला वाटतं छान छान आवाज आहे? सगळ्यांचे हात का नाही एक वर? ओके, सो तुम्ही तुमचा आवाज छान करू शकता विथ द हेल्प ऑफ ब्रीदिंग. हा, आपण जो श्वास घेतो त्याच्याने तुमचा आवाज चांगला होऊ शकतो. तुम्हाला हे ट्राय करायचं आहे? ओके, तर जर तुमच्या श्वासावर नियंत्रण असेल तर तुमचा आवाज चांगला येऊ शकतो, स्पष्टपणे तुम्ही बोलू शकता आणि एका श्वासामध्ये एक अख्खं वाक्य बोलू शकता. सो तुम्ही काय करायचंय की डोळे बंद करायचे, मोठा श्वास घ्यायचा आहे, पोटातनं श्वास घ्यायचा आहे, घशातनं नाही, नाकातनं नाही, पोटातनं मोठा श्वास घ्यायचा आणि 5 वेळा माझ्याबरोबर ओम म्हणायचे डोळे मिटून. ओके, देवासारखं बसा, ताल बसा. नाईस, गुड जॉब. हा, आता 5 वेळा ओम म्हणायचं. सगळ्यांचे डोळे बंद, मोठा श्वास. सगळ्यांनी हळूहळू डोळे उघडायचे. कसं वाटतंय? छान वाटतंय ना? ओके, सो रोज हे करायचं. हा, त्याच्यानंतर एक्सप्रेशन. सो बोलताना तुम्ही श्वासाचा वापर नीट केला तर तुम्ही छान बोलू शकता. एक्सप्रेशन, जे काही तुमचे एक्सप्रेशन्स आहेत, इमोशन्स आहेत, ते तुम्ही व्यक्त केले पाहिजे. कळलं? म्हणजे जर तुम्ही आनंदी असाल तर तो आनंद तुमच्या चेहऱ्यामधनं, आवाजामधनं यायला पाहिजे. तुम्ही आनंदी असाल तर कसे हसता? दाखवा मला. नाईस, व्हेरी गुड. आता जर तुम्ही सॅड असाल, दुःखी असाल तर कसं करता? गुड जॉब. राग आला तर कसं करता? नाईस. आणि खूप आश्चर्य वाटलं, सरप्राईज. किती मस्त, सगळे साऊंड तुम्हाला येतात. व्हेरी नाईस. तुम्हाला काय शिकायची गरजच नाहीये, सगळं तुम्हाला माहिती आहे. सो तुमचं जे इमोशन्स आहेत, तुमचं जे एक्सप्रेशन्स आहेत, ते तुमच्या आवाजातून, वाक्यातून यायला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट. ओके, सगळ्या मुलांनी नीट लक्ष देऊन ऐका. तुम्ही जेव्हा तुमच्या आई बाबांशी बोलता, ओके, तेव्हा तुम्ही प्रेमाने बोलायचं. ओके, कारण सगळ्या जगामध्ये सगळ्यात जास्त प्रेम देवबाप्पा आणि आपले आई बाबा आणि आपले टीचर्स आपल्याला करतात. ओके, सो यू नीड टू बी रियली नाईस विथ युअर पेरेंट्स. प्रॉमिस मी, कोणीही मोठ्या आवाजात आई वडिलांशी बोलणार नाही, उलटून बोलणार नाही, त्यांच्यावर चिडचिड करणार नाही. प्रॉमिस करा. प्रॉमिस. गुड. सो
तुम्ही तुमच्या आईबाबांशी जेव्हा बोलता तेव्हा मनापासून बोलायचं, सगळं काही आईबाबांना सांगायचं. जे काही तुमच्या दिवसभरामध्ये होतं, यू शुड टेल युअर पेरेंट्स एव्हरीथिंग, ईच अँड एव्हरीथिंग. त्यांच्यापासून काही लपवायचं नाही आणि सगळं खरं खरं बोलायचं. ओके, सो आपण जर आपल्या आईबाबांशी कधीच खोटं बोललो नाही तर खूप चांगलं होतं. तुम्हाला कधी आईबाबांचा राग आला, खूप राग येतो कधी कधी? ओके, जर आईबाबांचा खूप राग आला तर एक पत्र लिहायचं. ओके, प्रिय आई बाबा, मला तुम्ही चॉकलेट दिलं नाही, मला टीव्ही बघू दिला नाही, मला आयपॅड दिला नाही, मला हे नाही, मला ते नाही, असं सगळं पत्र लिहायचं. आणि जेव्हा तुमचा राग शांत होईल तेव्हा परत ते पत्र वाचायचं आणि मग तुमच्या लक्षात येईल ते पत्र किती स्टुपिड आहे, ते फाडून फेकून द्यायचं. ओके, सो तुम्हाला जेव्हाही राग येईल त्या आई बाबांवर ओरडायचं नाही, एक पत्र लिहायचं, कागदावर सगळे लिहून काढायचं आणि मग नंतर तो कागद फाडून फेकून द्यायचा. जेव्हा तुम्ही तुमच्या टीचर्सशी बोलता तेव्हा जी टीचरच्या आवाजाची पट्टी आहे, व्हॉल्यूम आहे, त्याच्या एक पट्टी खाली बोलायचं. ओके, अदबीने बोलायचं, रिस्पेक्ट द्यायचा. सो जेव्हा तुम्ही तुमच्या टीचर बरोबर बोलताय तेव्हा मोठ्या आवाजात बोलायचं नाही, एकमेकांशी गप्पा मारायच्या नाही, गुड गर्ल आणि गुड बॉय सारखं वागायचं नाही. येस, छान छान वागायचं. ओके, तर तुमच्या टीचरशी बोलताना तुमचा आवाज हा कमी असला पाहिजे. मॅजिक वर्ड्स असतात माहिती तुम्हाला, खूप काही मॅजिक वर्ड्स असतात. जसं सॉरी म्हटलं की जवळजवळ तुमची अर्धी चूक जी आहे ती नाहीशी होते. प्लीज म्हणायचं. तुम्हाला कुठलीही गोष्ट हवी असेल तर ती पटकन मिळू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थँक्यू. तुम्ही जर एक छान स्माइल करून थँक्यू बोला तर तुम्हाला दुसरं चॉकलेट पण मिळू शकतं. सो मेक शुअर की तुम्ही सॉरी, प्लीज, थँक्यू या शब्दांचा वापर जास्तीत जास्त तुमच्या बोलण्यामध्ये करा. आता जेस्चर्स. ओके, तुमची बॉडी लँग्वेज ही सुद्धा खूप ऍक्टिव्ह असली पाहिजे. जर तुम्ही आजी आजोबांकडे गेला तर पटकन त्यांना नमस्कार करायचा, त्यांना छान वाटतं. आई बाबांना भेटला थोड्या वेळाने, दिवसभराने, की त्यांना एक छोटीशी मिठी मारायची. तुमचे फ्रेंड्स असतील त्यांच्यावर भरपूर खेळायचं. टीचर समोर कायम मान खाली घालून किंवा एक थोडासा रिस्पेक्ट असेल असं वागायचं. सो बेसिकली तुमच्या जेस्चर्समधनं तुमच्या खूपशा गोष्टी कळतात. ओके, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, खूप सकारात्मक. मी जेव्हा छोटी होते, तुमच्या बाळ होते तेव्हा मी असं म्हणायचे की मी डबिंग आर्टिस्ट होणार. सो वॉट एव्हर यू से दॅट गोज टू युनिवर्स अँड दॅट कम्स बॅक टू यू. ओके, सो तुम्ही जे बोलता, जे करता ते सगळं युनिवर्समध्ये नोट होत असतं आणि सेम तुमच्या बाबतीत तसं होतं. सो जर तुम्हाला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय तर तुम्ही असं मनात ठरवायचं की मी खूप छान ह्युमन बिईंग होणार, तर तुम्ही चांगले ह्युमन बिईंग होणार. ओके, सो बी पॉझिटिव्ह. मला कंटाळा आलाय, नो, नेव्हर, नाही, हे नको, ते नको. सो जेवढे निगेटिव्ह वर्ड्स आहेत सगळ्यांना नो, फक्त पॉझिटिव्ह बोलायचं, छान बोलायचं आणि चांगला विचार करायचा. ओके, आता एक ना व्हॉइस एक्सरसाइज मध्ये ना खूप इंटरेस्टिंग विषय, त्याला बोलतात लायन अँड माऊस एक्सरसाइज. म्हणजे लायनचा कसा छोटा आवाज असतो, हा झाला माऊसचा आवाज. तेव्हा तुम्ही लो रेंज मध्ये आणि हाय पिच मध्ये बोलत असतात. पण जेव्हा लायनचा असतो, लायनचा आवाज कसा असतो, कसा नाईस, तो तुम्ही लो पिच मध्ये, लो रेंज मध्ये बोलता. ओके, सो त्याचे दोन प्रकार आहेत, एक हाय रेंज आहे, एक लो रेंज आहे. तर जर तुम्ही ॲनिमल साऊंड्स केले तर या दोन रेंज मध्ये तुम्ही करू शकता. विल स्टार्ट विथ डॉग. डॉगचा आवाज काढणार, स्टार्ट. गुड जॉब. ओके, हा मीडियम रेंज मध्ये होता. आता स्क्रीकिंग, हा म्हणजे तुम्हाला कॅटचा आवाज काढायचा आहे, मेजर थोडासा. नाईस. कोकिला, अजून एकदा. नाईस. सी, सो
पिच मध्ये बोलू शकता. देर आर 7 व्हॉल्यूम्स अँड 7 स्पीड्स. कळलं तुम्हाला? बोलायचा 7 वेगवेगळे वेग असतात आणि वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे स्पीड मध्ये एक नॉर्मल स्पीड असतो, मग फास्ट, फास्टर, फास्टेस्ट, नॉर्मल स्पीड, स्लो, स्लोअर, स्लोएस्ट. आणि व्हॉल्यूम मध्ये सुद्धा नॉर्मल व्हॉइस, हाय, हायर, हायेस्ट आणि लो, लोअर, लोएस्ट. हा, तर हे असे 7 व्हॉल्यूम्स आणि 7 स्पीड्स असतात जे तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकता. सगळ्यांशी जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा सगळ्यांकडे नजर गेली पाहिजे, आय कॉन्टॅक्ट झाला पाहिजे. आईशी बोलताय, टीचरशी बोलताय, कोणाशीही बोलताना तुम्ही आय कॉन्टॅक्ट करायचा. कळलं? म्हणजे त्यांच्या डोळ्यामध्ये बघून बोलायचं, सो त्यांना कळतं की तुमच्या मनात काय चालू आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला असं स्टेजवर येऊन बोलायला भीती वाटत असेल तर घरी आरशासमोर बोलायचं. ओके, आरशासमोर उभं राहायचं छान आणि जे बोलायचं ते मोठ्याने बोलायचं. जर तुम्हाला वाचायला आणि शब्द फेकीसाठी प्रॉब्लेम होत असेल तर घरी जे वर्तमानपत्र येतं ते मोठमोठ्याने वाचायचं. सकाळी 5 ओळी म्हटल्यात तरी हरकत नाही, त्याने तुमचं डिक्शन खूप चांगलं होतं. काही जणांना बोलायला प्रॉब्लेम असतो हो, तर दातामध्ये पेन ठेवायचं आणि म्हणू नका. नाही, तुम्हाला जेव्हा बोलता येतो तसं हे वेगवेगळे एक्सरसाइज तुम्ही करू शकता. छोट्या मुलाला बोलता कुठे येतं? आता ती शाळेत जाणारी मुलगी आहे. शिवमल्हार 2017 मध्ये येऊन मला खूप आनंद झालेला आहे. थँक्यू. आता ती कॉलेजमध्ये जाणारी मुलगी आहे. शिवमल्हार 2017 मध्ये येऊन खूप आनंद झाला आणि हे स्टेज फारच छान आहे. थँक्यू. आता ती आई आहे. अरे फार छान वाटलं बरं का, कसं छान, म्हणजे इतकं सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे आणि मुलं पण इतकी हुशार आहे. शिवमल्हारमधून फार भारी वाटलं बरं का. आणि आता ती आमची आहे. शिवमल्हार 2017 मध्ये येऊन खूप खूप आनंद झाला. खूप खूप शुभेच्छा दादा. Together so many people like you. A very warm welcome on behalf of the New English School Primary Section, Deccan Maratha Junior Science College. ती गाऊ देवा यावे आम्हा आशीर्वाद देण्या. आपल्या लाडक्या गणरायाच्या वंदनेने आपण सुरुवात करूया. गणेशांना घेऊन येत आहोत आहेत फॉर जेम्स अँड ज्वेल्स.
स्वामी म्हटले की आठवण येते ती बुगडीची आणि दाजीबांची. मराठी मातीत उजलेला, मराठी संस्कृतीत घडलेला, मराठी माणसाचा मराठमोळा कला आविष्कार.
Thank you.
America, Night America, Magalagalaga, Chica Bigarica, Mina Mina Rica Rica Day, Night America, Maganaga Maganaga, Nika Picarola Rica, Ram Pam Port, Ram Pam Port. मैं वो झुम 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 झुमरू पकड़ घूमू बन के घुमरू मैं ये प्यार का गीत सुनाता चला मंजिल पे मेरी नजर मैं दुनिया से बेखबर की बातों पे धूल उड़ाता चला जोरदार जाने दो, मेरा तो दिल अभी से उड़ने लगा है क्योंकि हमारे सेकेंड ज्वेल्स और पर्ल्स के छात्र लेकर आ रहे हैं छम 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 उड़े छम छम छम। या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला आवाज. हाक तुमची साथ आमची. धन्यवाद.